लक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुदेव भगवान की जय। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः। धर्म धन समन्वयी परमार्थ परायण भाविक सज्जन हो, या धर्म मंडपामध्ये कालपासून हा गुरु पौर्णिमा सोहळा सुरू झालेला आहे आणि त्या गुरु पौर्णिमेची सांगता आता या ठिकाणी होणार। गुरु शब्दाचा अर्थ असा आहे की जे लघु नाही ते गुरु। पुन्हा व्यास पौर्णिमा, गुरु पौर्णिमा या शब्दाचा अर्थ आहे की जी लघु नाही ती पौर्णिमा, जी मोठ्यात ती मोठी अशी पौर्णिमा आहे ती पौर्णिमा। व्यास पौर्णिमा शब्दाचा अर्थ आहे की जे व्यास ऋषी होऊन गेले, व्यास महर्षी होऊन गेले। आणि बघा त्या व्यास महर्षी, व्यास शब्दाचा अर्थ असा होतो की विव्यास वेदांत, ज्यांनी वेदाचं विभाजन केलं, वेद ज्यांनी विभाजित केले। कारण या कलियुगातल्या लोकांच्या बुद्धीमध्ये एवढी क्षमता नाही की ते एका वेदाचं ते यथासांग यथोचित अध्ययन करतील, असे नव्हते, असा समाज नाहीये। म्हणून त्या व्यासांनी काय केलं, विव्यास वेदांत, त्या वेदाचं विभाजन केलं। आता 4 वेद झाले, आता तरी हे लोक त्या वेदांचा अभ्यास करतील, वेद मार्गे मुनी गेले, त्या मार्गाने चालतील, हा त्यांचा आशय आहे। मोठ्याचा मोठाच आशय असतो आणि या आशयानं व्यास पौर्णिमा म्हणजे ज्यांच्याकडे एवढा मोठा विस्तार आहे, व्यास, व्यास हा शब्द विस्तार दर्शक आहे। आज आपण ज्या स्टेजवरून बोलतोय याला व्यास म्हणतात। एवढं विस्तारलेला आहे व्यास, सर्वांगी विकास ज्याचा झाला आहे, असे व्यास, ही व्यासांची पौर्णिमा आहे, हिला व्यास पौर्णिमा म्हणतात। एरवी आपल्या पंचांगामध्ये, आपल्या सनातन भारतीय संस्कृतीमध्ये 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा असतात। आता श्रावण महिन्यामध्ये पौर्णिमा असते, नारळी पौर्णिमा। तर तुमच्या कर्तव्याचं खुली त्या समुद्राला नारळ अर्पण करून करायची असते, म्हणजे कर्तव्याची भावना त्या ठिकाणी जागते, समर्पणाची भावना त्या ठिकाणी निर्माण होते। भाद्रपद मध्ये येणारी पौर्णिमा, अश्विन मध्ये येणारी पौर्णिमा, या सगळ्या येणाऱ्या पौर्णिमा प्रत्येकाला काहीतरी इतिहास आहे, त्या भाकड कथा नाही। तद्वत या सगळ्या पौर्णिमेच्या नंतर येणारी ही गुरु पौर्णिमा आहे। या गुरु पौर्णिमा शब्दाचा अर्थ आहे की ज्ञानाचं भांडार खोलणारी ही पौर्णिमा आहे। व्यास पौर्णिमा म्हणजे ज्ञानाचं भांडार खोलणारी। ज्ञानाचं भांडार कोणी खोललं? व्यासांनी। माऊलींनी व्यासांच्या बद्दल म्हटलं की तया व्यासांचा मागोवा घे तू, भाष्यकारा ते वाट पुसतू। व्यास महर्षींचा मागोवा, व्यास महर्षींना विचारणं, वाट विचारणं, ते माऊलींच्या जीवनामध्ये आलं आहे। याचा अर्थ असा की या व्यासांनी हे संपूर्ण जगत आज व्यासांच्या उच्चिष्टाचं सेवन करत आहे। कोणी स्वतःच्या बुद्धीनं काही सांगू शकत नाही, हे व्यासांचं उच्चिष्ट आहे सगळं। तुम्ही आम्ही जे बोलतो व्यासपीठावरून आज, हे व्यासांचं उच्चिष्ट आहे। व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, ज्यांनी 18 पुराणे लिहिली, उपपुराणे लिहिली, अशी महत्वाची एवढी ग्रंथ संपदा त्यांची आहे। हे जगाचे आदिम इतिहासकार आहे। वाल्मिकी नंतर यांचाच नंबर लागतो, व्यासांचा। आणि हे व्यास परंपरेतले आहे। कुठल्या परंपरेतले आहे? ओम नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिंच तत्पुत्र पराशरंच, त्या पराशरांचा हा पुत्र आहे व्यास। आणि व्यास शब्दाचा अर्थ त्याचा एवढा मोठा व्यापक विस्तार आहे, असे व्यास। आणि या व्यासांना पुन्हा दुसरे एक नाव बादरायण। बादरायण म्हणण्याचा अर्थ
असा की ते बद्री वनामध्ये राहत होते म्हणून बादरायण असे व्यास महर्षी जे आपण जो एक श्लोक म्हणतो चिरंजीवाचा त्यांच्यामध्ये व्यास आहे. अश्वत्थामा बलिर व्यासो, हे व्यास आहे, चिरंजीव आहे. असे चिरंजीव असणारे हे व्यास त्यांची पौर्णिमा आहे, व्यासांची पौर्णिमा आहे. व्यास पौर्णिमा तिला म्हणतात की ज्ञान भांडार देणारी पौर्णिमा आहे, ज्ञानाचं भांडार खोलणारी पौर्णिमा आहे, ही व्यास पौर्णिमा आहे. आणि त्या व्यास पौर्णिमेचा गुरु पौर्णिमेचा उत्सव या ठिकाणी होतो आहे. उत्सव शब्दाचा अर्थ हाच होतो की देवाला प्रगट करणं, ईश्वराला प्रगट करणं, त्याचं प्रगटीकरण होणं हा उत्सव आहे ना. तर या उत्सवामध्ये देहापेक्षा आंतरिक भावनेला महत्व असतं. आणि म्हणून व्यास पौर्णिमा, त्या व्यास पौर्णिमेच्या अनुषंगानं या छोट्याशा गावानं खूप मोठा उपक्रम राबवला आणि तो यथासांग पार पाडला. ही विशेषता आहे, कारण त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा कार्यक्रम घडण्याची पाठीमागची भूमिका अशी आहे की मनुष्याच्या जीवनात फलप्राप्ती तेव्हा होत असते जेव्हा त्याच्या ठिकाणी संकल्प तरी असला पाहिजे, संकल्प त्याला स्फुरला पाहिजे, संकल्पानंतर त्या संकल्पाच्या स्फूर्तीसाठी त्यांनी साधना केली पाहिजे आणि साधनेनंतर त्याला फलप्राप्ती होत असते. चिंचखेड गावाचा संकल्प होता 1 वर्षापूर्वी, म्हणून त्यांनी नारळ घेतलं आणि त्या संकल्प पूर्तीसाठी आजवर त्यांनी साधना केली आणि त्या साधनेचं फल म्हणजे आजची गुरुपौर्णिमा. तर मनुष्याच्या जीवनात फल प्राप्त होत असतो पण अशा क्रमाने होतं. आपण क्रमवार जात नाही, डायरेक्ट फलाची अपेक्षा करतो. पण भगवान सांगतात की अर्जुना कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, फलाची इच्छा करू नको, तुझं कर्तव्य कर्म तू कर आणि कर्तव्य कर्म करीत राहिलं तर फळ त्यात आहेच. म्हणून सांगायचा आशय असा की व्यास पौर्णिमा, पौर्णिमा शब्दाचा अर्थ सांगतो पौर्णिमा. पौर्णिमा तिला म्हणतात की जिथं षोडश चंद्राच्या षोडश कलेची परिपूर्णता झाली आहे ती पौर्णिमा आहे. जसं प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्दशी त्रयोदशी चतुर्दशी पर्यंत आपण येतो, नंतर पौर्णिमा येते, नंतर पुढच्या 15 अमावास्या येते. पण पौर्णिमा शब्दाचा अर्थ हाच आहे की पौर्णिमा म्हणजे पूर्णतेचं प्रतीक, पौर्णिमा म्हणजे पूर्णतेचं प्रतीक, पौर्णिमा म्हणजे पूर्णानंदाचं भान. आणि पहा हे पूर्णानंदाचं भान आम्हाला आमच्या जीवनामध्ये तेव्हा होतं ज्या वेळेला ही गुरु शिष्य परंपरा ही संवादिनी राखणारी पौर्णिमा आहे. नुसती सत्यनारायण करण्यापुरती सीमित पौर्णिमा नाहीये, गुरु शिष्यांचा संवाद राखणारी संवादिनी पौर्णिमा आहे. आणि पौर्णिमेची विशेषता ही असते की दिवसाही उजेड असतो आणि रात्रीही उजेड असतो, ती विशेषता आहे पौर्णिमेची. आणि असा पौर्णिमेचा दिवस ही व्यास पौर्णिमा आपण या ठिकाणी करतो आहोत. याचा अर्थ असा की आम्ही किती मोठे भाग्यवान आहोत की आम्हाला गुरु पौर्णिमेचा योग चालून आला. वर्षामध्ये किती सण येतात, उत्सव येतात, तेवढे जरी केले तरी मनुष्याच्या जीवनात काहीतरी अपूर्णतेचं शल्य बोचत असतं. पण जीवनात जर त्यांनी एकदाच गुरुपौर्णिमा यथासांग केली तो वर्षातले सण केल्याचा परिपाक फल त्याच्या जीवनात त्याला उपलब्ध होतं, म्हणजे पूर्णतेचा आनंद त्याला प्राप्त होतो. हे पूर्णतेचं प्रतीक आहे, तिला पौर्णिमा असं म्हणतात. आणि पूर्णतेचं प्रतीक असणारी पौर्णिमा त्याच्यात काही घटक असतात. कोणते घटक? त्याच्यात पंच ज्ञानेंद्रिय असतात, पंच कर्मेंद्रिय असतात, मन असतं, बुद्धी असते आणि त्रिगुण असतात. किती झाले? 15 झाले ना. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, त्रिगुण आणि मन आणि बुद्धी या संघाताला पौर्णिमा म्हणतात. ज्याच्या जीवनामध्ये आता संघात निर्माण होतो त्याच्या जीवनात आनंदाची दिवाळी येते, आनंदाची ती पौर्णिमा असते, आनंदोत्सव त्याच्या जीवनामध्ये होतो. तो दिवस त्याचा सोन्याचा असतो. या अनुषंगानं ही गुरुपौर्णिमा आहे. आणि गुरुपौर्णिमा शब्दाचा अर्थ असा अजूनही होतो की गुरु आणि शिष्य, या गुरु म्हटल्यानंतर शिष्य आलाच ना, आई म्हटल्यानंतर वडील येतात, गुरु म्हटल्यानंतर शिष्य येतो.
मालक म्हटल्यानंतर नोकर येतो, हा तितका जवळचा संबंध आहे, गुरु शिष्य संबंध. जसं मी सांगत असतो नेहमी की या प्रपंचामध्ये एक वंश चालत आलेला आहे, याला आपण बिंदू वंश म्हणतो. ही प्रपंचातली व्यवहारातली ही बिंदू वंशाची परंपरा आहे. ग्रस्त जीवनामध्ये परंपरा चालते आहे, पण एक नाद वंशाची परंपरा आहे. नाद वंशाची एक बिंदू वंश, एक नाद वंश. बिंदू वंश हा प्रवृत्तीकडे झुकणारा असतो आणि नाद वंश हा निवृत्तीकडे झुकणारा असतो. म्हणजे जीवनामध्ये प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोघ आहेत. उपनिषदामध्ये म्हटलं आहे की श्रेयस्य प्रेयस्य मनुष्यमेतस् तौ संपरित्य विविनक्ति धीराः. श्रेयस्य प्रेयस्य मनुष्यमेतस्. मनुष्य जन्माला आला तर त्याच्यामध्ये दोन श्रेयस आणि प्रेयस अशा दोन प्रकारच्या येतात. तर त्याच्या ठिकाणी असा जबरदस्त विचार करण्याची क्षमता नसल्यामुळे त्याने प्रवृत्तीकडे जावं का निवृत्तीकडे जावं हे त्याला सुचतच नाही. त्यावेळेला वस्तुस्थिती अशी निर्माण होते. नाथ बाबा सांगतात की अरे बाबा, प्रवृत्ती निवृत्ती कृत कार्या अवश्य पाहिजे आचार्या, आपमती भजता नाया अनेका पाया माझी कडे. नाथ बाबा सांगतात ह्या प्रवृत्ती निवृत्ती पहिल्यापासून चालत आलेली आहे. एक नाद वंश आहे आणि एक बिंदू वंश आहे. गुरु शिष्य परंपरा ही नाद वंशाची परंपरा आहे. नाद वंशाची परंपरा आहे. आणि संसाराचा ग्रस्त धर्म वाढत वाढत आला ही बिंदू वंशाची परंपरा आहे. मग नाद वंशाच्या परंपरेमध्ये ही नाद वंशाची परंपरा टिकविण्यासाठी देवाला शिष्य व्हावं लागतं. देवाला शिष्य भावातून त्या सद्गुरूची सेवा करावी लागते. भगवान कृष्ण, वास्तविक भगवान कृष्णाचं जीवन परिपूर्ण जीवन, यथा सांग जीवन, असं जीवन असताना सुद्धा भगवान म्हणतात की अर्जुना नमे पार्थास्तु कर्तव्यं त्रिषु लोकेषु किंचन. की अर्जुना तिन्ही लोकात मी काही करावं असं माझ्यासाठी काही शिल्लकच नाही. हे कुणाला करावं लागतं? तो अपूर्ण असतो, त्या अपूर्णतेला अपूर्णाला पूर्णाकडे जाण्यासाठी करावं लागतं. भगवान तर पूर्ण आहे ना, जो पूर्ण आहे त्याला करायची अपेक्षा आवश्यकताच नाही. तरी सुद्धा भगवान म्हणतात की अर्जुना नमे पार्थास्तु कर्तव्य, मला कुठलंच कर्तव्य करायची गरज नाहीये, मी परिपूर्ण आहे. पण तरी म्हणून मी कर्तव्य का करतो? का करतो? येथ वडील जे करीती तया नाम धर्म केली. इथं वडील माणसं, श्रेष्ठ माणसं जे जे करतात ना तेच मागचे करतात आणि त्यालाच धर्म असं म्हणतात. म्हणून मी हे करतो आहे. आणि बाप असा हा भगवान ज्यावेळेला सांदीपनीच्या आश्रमामध्ये असतो, सांदीपनीची यथोचित प्रकारे सेवा करतो. किती मोठं भाग्य असेल त्या सांदीपनीचं की ज्यांच्या आश्रमामध्ये भगवान सेवा करायला येतो. किती मोठं भाग्य आहे. काय त्या भाग्याचं वर्णन. एकदा आले म्हणजे 8 दिवस परत डोंगरावर जायचीच नाही, इकडंच राहायचं. म्हणजे एवढा आपुलकीचा, स्नेहाचा, जिव्हाळ्याचा संबंध निर्माण झालेला होता. त्या संबंधाने बाबांना खेचून आणलं होतं गुरुपौर्णिमेला. काहीतरी संबंध असल्याशिवाय हे होतच नाही. प्रेम तंतू तो न तुटे. हा प्रेम तंतू आहे, तो तुटणारा नाही. त्या प्रेम तंतूंनी बाबांना 41व्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं ओढून आणलं. आणि ओढून आणण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे म्हणून आणलं. ती क्षमता नसती तर आम्ही आणू शकत नसतो ना. तसं एखाद्या बागेमध्ये पुष्कळ फळं असतात, ती परिपक्व दशेला ज्या वेळेला येतात त्यावेळेला राहूला सांगावं लागत नाही जा त्या झाडावर फळं पिकली म्हणून. तो राहू आपोआप येतो त्या ठिकाणी. पण फुलातून ज्या वेळेला सुगंध बाहेर येतो, भ्रमराला सांगावं लागत नाही, भ्रमर तिथं ऑटोमॅटिक येतो. मला असं म्हणायचं आहे की या परिसरातल्या चिंचखेड गावचं हा सुगंध बाहेर दरवळायला लागला. आणि म्हणून बाबा इथे आले, परिपक्व फळ झालं म्हणून बाबा तिथे आले. म्हणून सांगायचा आशय आहे की गुरुपौर्णिमा खूप महत्वाची अशी पौर्णिमा आहे. ज्ञान भांडार देणारी पौर्णिमा आहे. आणि या पौर्णिमेच्या निमित्तानं बाबांचा शिष्य परिवार, भक्त परिवार, बाबांना जाणणारा हा
सगळा परिवार त्या पौर्णिमेच्या निमित्ताने एकत्र येतो. कुठेही कार्यक्रम असला तरी आपण सगळे एकत्र येतो आणि मोठ्या आनंदाने हा कार्यक्रम साजरा करीत असतो. आपण बळभागी आहात, भाग्यवान आहात. मी आपल्याला धन्यता देतो की खरोखर जीवनामध्ये एकदा तरी असा प्रसंग यावा, जीवनामध्ये तरी एकदा असा आनंद लुटावा, तो आपण लुटला. हा खूप मोठा आनंद आहे. या आनंदाला जोडा नसतो, या आनंदाची बरोबरी कोणी करू शकत नाही. याला उपमाही कशाची देता येत नाही. ज्याने तो अनुभवला तसं प्रेम नये बोलता दाविता सांगता अनुभव चित्ता चित्त जाणे. हा तुमचा अनुभव जाणू शकतो. आम्हाला किती आनंद मिळाला, कारण संकल्पापासून फलप्राप्तीपर्यंत मनुष्याची जी एक वृत्ती, तिचा जो प्रवाह असतो तो संतुलित असतो. या प्रवाहाच्या माध्यमातून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. खूप चांगली अशी प्रवचनाची श्रृंखला या ठिकाणी ठेवली गेली. मला तर वाटतं की सर्वात जास्त आधी स्टेजवर बोलणारी मंडळी 3 स्टेटला जमा झाली. खूप बऱ्याच वेळेची ही प्रवचन श्रृंखला चालू होती. मी ऐकत होतो. बाबांच्या बद्दल खूप चांगले बोलले, खूप चांगले त्यांच्या अंतःकरणातून गोठवून ते बाहेर पडले. कारण वस्तुस्थिती अशी असते की जिथं प्रेमाचा संबंध असतो तिथं अंतःकरण ओथंबून बाहेर येत असते. भगवंताचं अर्जुनावर नितांत प्रेम होतं आणि नितांत प्रेम असल्यामुळं भगवंताचं अंतःकरण बाहेर पडलं. अर्जुना, मी तुझ्यासाठी बोलतोय रे, तुझ्यासाठी मी सरळ सांगतोय. सांगायचा आशय आहे की भगवंताच्या हृदयातून अर्जुनाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचविण्याचं ज्ञान या गुरु आणि शिष्य परंपरेच्या माध्यमातूनच मिळालेलं आहे. यातून हे मला सुचवायचं आहे, सांगायचं आहे की महाभारत असा एक ग्रंथ आहे की जे महाभारती नाही, भीष्म पर्वांतर्गत असणारा कृष्ण आणि भगवंताचा अर्जुनाने भगवंताचा संवाद झालेला आहे गीता लोकांनी. आता त्यांचा संवाद झाला, पण त्या संवादाला ग्रथित करण्याचं काम व्यास ऋषींनी केलं. व्यासेन ग्रथिताम पुराण मुनीनाम मध्ये महाभारतम. त्या व्यासांनी ग्रथित केली ती गीता, त्यांचा तो संवाद. म्हणून तुम्ही आम्ही तो संवाद सहज लिहिलेने जाणू शकतो. म्हणजे सांगायचा आशय असा की व्यासांचे अगणित उपकार आमच्यावर आहेत. इतके उपकार आहेत, त्या उपकारांची फेड कधीच होऊ शकत नाही. इतके उपकार व्यासांचे आहेत. पण अशा व्यासांचे जे उपकार आमच्यावर आहेत, त्या व्यासांचा आजचा हा दिवस आहे त्यांना जाणण्याचा, त्यांना स्मरण्याचा, त्यांचं पूजन अर्चन करण्याचा दिवस आहे. आणि पहा, हा आनंद या मृत्यूलोकात लुटता येतो गुरु शिष्य परंपरेतला. पण आज गुरुत्व या संज्ञेत बसत नाही आणि शिष्यत्व या संज्ञेत बसत नाही. त्यामुळे सगळे घोटाळे होते, उलटा पालट होते. पण गुरुत्व आणि शिष्यत्व किती महत्वाचे शब्द आहेत हे यांनी अंगीकारलेलेच नसतात. जोपर्यंत आज गुरुत्व पण येत नाही, हा गुरु बनून जातो. वास्तविक गुरुत्व येण्यासाठी त्यांनी गुरूंची सेवा करावी लागते. पण इंद्राला हे ज्ञान जाणण्यासाठी त्या इंद्राने 100 वर्ष सेवा केली गुरूंची. तेव्हा कुठं त्यांना ज्ञान मिळालं. 100 वर्ष. तुम्ही मला 100 वर्ष सेवा करायला आम्हाला 40-50 वर्ष आयुष्य, 100 वर्ष कसं करणार? तर त्यानंतर 12 वर्ष सेवा करायचा चान्स होता. 12 वर्षपर्यंत सेवा केली जायची. शिष्यत्व ताबडतोब झाल्यानंतर त्या शिष्यत्वाला गुरुचा उपदेश होऊ शकतो. म्हणून जसं भगवान कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद हा आणीबाणीच्या काळात झालेला आहे. मग त्यावेळेला शिष्यत्वाचा भाव कमी असला, कमी वेळ असला तरी चालतो. पण वस्तुस्थितीनं शिष्य आणि शिष्यत्व आणि गुरुत्व त्यांच्या ठिकाणी पाहिजे. आणि हा गुरु शिष्यांचा आनंद, हा गुरुपौर्णिमा सोहळा या मृत्यू लोकातच उपभोगता येतो. वरती नाही किंवा खालती नाही, इकडं नाही किंवा तिकडं नाही, या मृत्यू लोकातच. पण एक छोटंसं उदाहरण सांगतो, मी सेवा संपवतो.
एकदा नारद महर्षी वैकुंठामध्ये गेले. नारद महर्षी वैकुंठात गेले. भगवान विष्णू आणि लक्ष्मी लगेच त्यांचा आदरातिथ्य करतात. नारदांचं आदरातिथ्य केल्यानंतर नारदजी बसतात. लक्ष्मी लगेच पंखा घेते, पंखा चालवते आणि भगवान विष्णू दान आहे म्हणून नारदा तू शिष्य आहे, गुरु आहे म्हणून तुझी सेवा करतो. नारद म्हणतात मी तर गुरुच केलेला नाही अजून. भगवान म्हणतात मी पाय दाबतोय, मला वाटतं तू गुरु करून आला असतो. नाही म्हणे देवा मी गुरु केलं नाही, गुरु काय तेच मला कळत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की निगुरे नाही रहेना, गुरु असावाच. आणि म्हणून यांच्या जीवनामध्ये नारदांनी विचार केला की देवा गुरु म्हणजे काय असतं. म्हणे गुरु आपल्याला ज्ञान देतात आणि गुरु ज्ञान देतात. जे आकडे काढणारे, सट्टा खेळणारे, हे जी सांगतात एकदम फिक्स आकडे, फिक्स काही सांगतात ना, हे गुरुच नसतात. गुरु हे सांगतच नाही कधी. गुरु तुम्हाला सांगणार नाही मुलगा होईल, बाळ होईल, विहिरीला पाणी लागेल आणतो, हे सांगणार नाही. ते ओघाओघानं होतं ती गोष्ट वेगळी. सद्गुरूंचं ध्येय, सद्गुरूंचं सांगणं हे असतं की हा तुझा जो जीव आहे ना त्या ब्रह्माचा अंश आहे. हा जीवात्मा आणि ब्रह्म एक आहे. तू एक हो, एकासाठी प्रयत्न कर हे सांगतील. दुसरं काही सांगतच नाही. तर भगवान विष्णू नारदाला म्हणतात की तू लोकातून आला त्यासाठी गुरु करून आला. असं नाही म्हणे देवा मी गुरु केलाच नाही. गुरु कसा असतो तेच मला माहिती नाही. हे मला माहित नसल्यामुळं भगवंताला सांगतात नारद. भगवान म्हणतात नारदा गुरु करता येतो तो मृत्यू लोकातच. आणि त्या मृत्यू लोकातच राक्षसांनाही गुरु असतात, देवांनाही गुरु असतात. माणसालाच का नको. देवांना गुरु आहे की राक्षसांना गुरु आहे, देवांना गुरु आहे, माणसालाच का नको. त्या दोघांपेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून का नाही. ती जिज्ञासा त्याच्या ठिकाणी निर्माण झाली. नारदाला वैकुंठातली शक्ती नाही, मृत्यू लोकातच जा आणि तुला जो भेटेल त्याला गुरु कर. ती नारदजी आले खाली आणि आल्यानंतर नारदांनी केलं सकाळी जो भेटेल त्याला गुरु करायचं नाही. आता सकाळी जो भेटेल त्याला गुरु करायचं. निघाले आपल्या नदीकडे स्नानही करू, जो भेटेल तो गुरु करायचा. धरले तुम्ही माझे गुरु आहात, माझे गुरु आहात. त्यालाही गुरु शिष्याचा काही संबंध माहिती नाही. बळजबरीने याने गुरु मानलं, पाय सोडित नव्हता. पाय सोडावे म्हणून त्यांनी हा मी तुझा गुरु विचार. आणि का परत आला. परत नारदजी भगवंताकडे गेले. भगवान मी गुरु केलाय, तुझे गुरु कसे आहे असं म्हटल्यानंतर नारद म्हणतो माझे गुरु जन्म मरणाच्या लाटेतून वाचला. तुला कोणी सांगितलं. भगवंतांनी सांगितलं. 84 लक्ष योनी कशी असते त्याचा नकाशा काढून आण देवाकडून. आणि ज्या वेळेला देवाकडून तो नकाशा काढून आणला आणि नकाशा काढून आणल्यानंतर पूर्ण झालं त्या नकाशावर लोळतात. तर पहा हे लोळण्याचं ज्ञान त्या गुरुने त्याला शिकवलं. मला सांगायचं आशय फक्त एवढा यातून आपण आपल्या ध्यानी आणायचा, मनी आणायचं की परब्रह्म आहे त्याचं पूजन या व्यास पौर्णिमेच्या दिवशी केलं जातं. कारण पौर्णिमा ही ज्ञान भांडार आहे. अर्थात व्यास पौर्णिमेच्या दिवशी ज्ञानाचं पूजन करायचं असतं. आणि व्यास हे व्यासांचं सगळं काही आहे, सगळं उच्चिष्टाचं सेवन व्यासांचं तुम्ही आम्ही करतो आहोत. जे परब्रह्म आहे त्याचं पूजन या व्यास पौर्णिमेच्या दिवशी केलं जातं. कारण पौर्णिमा ही ज्ञान भांडार आहे. अर्थात व्यास पौर्णिमेच्या दिवशी ज्ञानाचं पूजन करायचं असतं. आणि व्यास हे व्यासांचं सगळं काही आहे, सगळं उच्चिष्टाचं सेवन व्यासांचं तुम्ही आम्ही करतो आहोत. की गुरुपौर्णिमा अतिशय महत्वाचा असा सोहळा, हा उत्सव आपण या ठिकाणी पार पाडतो आहोत. जवळजवळ पार पडलेला आहे. आणि या गुरुपौर्णिमेच्या अनुषंगानं या पर्वणी आहे. या पर्वणीमध्ये आपण खूप चांगलं असं या ठिकाणी स्नान करायचं आहे. आणि खऱ्या अर्थानं, खऱ्या अंतःकरणापासून, खऱ्या मनानं परमार्थ करायचं असताना शरीराने नाही करायचं, मनाने करायचं. मनपूर्वक ज्याला आपण म्हणतो, हृदयपूर्वक जे आहे अशा सद्गुरूंना
आम्ही आमच्या हृदयात स्थान द्यायचं असतं. माऊलींनी म्हटलेलं आहे की आता हृदय हे आपले चौफारुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरुंची. आमचं हृदय असं झालं पाहिजे, आमचं अंतःकरण असं पवित्र झालं पाहिजे, अंतःकरण असं मुलायम झालं पाहिजे जिथं भगवंताचे गुरुंचे चरण रोवले गेले पाहिजे. नाही तर शरीराकडे बघून शरीराकडे काहीच उपयोग नाही. शंकराचार्य म्हणतात तुम्हाला शिकायचंय म्हणजे आपण शिष्यच आहोत आणि शिष्याचं काम शिकायचंच असतं, म्हणून त्याने शिकायचं. ज्याच्या जो जो चांगला गुण आहे तो घ्यायचा. त्याच्यासाठी विवेकशील व्यक्तीच पाहिजे असं नाही, तो चांगला गुण ज्याच्याकडे असेल त्याच्याकडून आपण शिकायचं आहे. दत्तात्रयांनी 24 गुरु केले, ते असेच केले. म्हणजे सांगायचं असे असा की आमचे सद्गुरुदेव स्वामी गंगानंदगिरीजी महाराज यांनी गुरुपौर्णिमा चा प्रारंभ सुरुवात केली आणि त्यावेळेला तुम्ही आम्ही जसं इवलेसे रोप लावे तेवढे छोटे होते, फार कमी संख्यांक होता. पहिल्या गुरु पौर्णिमेला तर 70 लोक होती फक्त. नंतर ही गुरु पौर्णिमा एवढी विस्तारली, फार विस्तार झाला. ज्या अर्थी विस्तार झाला त्या अर्थी व्यासाचं नाव सार्थक करतो तुम्ही आणि ते अजून सार्थक हो, ते विशाल हो, ही भगवान गुरुदेवांच्या चरणी समर्पित करतो. आणि हे भगवान गुरुदेवा तुमच्यावर अतूट निष्ठा, श्रद्धा, विश्वास बाळगून जे आहेत त्यांच्या चरणी प्रार्थना करतो, नतमस्तक होतो. माझे छोटस अल्पस वाक्पुष्प गुरुदेवांच्या चरणी समर्पित करतो आणि प्रवचनाला या ठिकाणी विराम देतो. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली तुमचं स्वागत करीत आहे. घंटाभर तर साहेबाला कळलं असतं गंगानंदगिरी बाबाचा आश्रम काय, स्वामी काय, तिथं काय चालतं. बिगर अनुदानाच्या 170 गायी आहे तिथं, थोडं माहिती मिळाली असती. असो घेतली का? धन्यवाद साहेब. साहेबांनी 2 मिनिटं स्टेजवरच थांबायचं. मी यावेळेस लवकर चालले, थोडे आळगावला जादा वेळ थांबले होते. गणेश शिंदेमुळे इथं कोण नाही ना, हा अजून पण जाणार नाही का? स्वामीजी तुम्ही बसा. मला असं वाटतं राहिलेले हे पण करून घ्या म्हणजे बरी डिस्टर्ब. हा नाही ते थांबा सगळं. कन्नड शहराचे सर्वांचे लाडके सतल गोखले यांनी स्वागत घेऊन घ्यायचं. कन्नड नगरसेवक पंडित यांनी सुद्धा स्वागताचा स्वीकार करायचा आहे. याच गावचे रहिवासी असलेले माजी आमदार किशोरजी पाटील साहेब नाही हा अलग पद्धतीने त्यांनी सुद्धा स्टेजवर येऊन तुमची इच्छा असेल तर महाराजांचं स्वागत करा, नंतर तुमचं घ्या. एक छोटी शेती आणि प्रगतशील शेतकरी विज्ञानाची जोड त्यांनी त्यांच्या 1.5-2 एकर शेतीला लावलेले असे मुंडवडीचे नापूसाहेब बारगळ यांना
अशी विनंती करतो की त्यांना महाराजांचं स्वागत करत स्टेजवर जायचंय. यांचं स्वागत दत्तू महाराज करतील. आणि एक 8 ते 10 वर्षापासून प्रत्येक गुरुपौर्णिमा जिथं असली तिथं स्वयंस्फूर्तीने आपले बाबाजीचे डोळेच करतात. तर माझी अशी विनंती आहे, हा कार्यक्रम दर वर्षाला असतो, पण आज या ठिकाणी काल 30 मुलांनी त्यांच्या हस्ते त्यांना आपल्याला द्यायचे आहे. तर मी महाराजांना विनंती करतो, सुरेश महाराजांना विनंती करतो, मी नाव सांगतो, इथं सर्टिफिकेट आहे, ते 4 सर्टिफिकेट त्यांना सगळ्यांना द्या. या सभामंडपासाठी ज्यांनी स्वतःच्या झाडात उभ्या असलेल्या चिंचेची झाडं अडचणी येत असताना 1-2 झाडं स्वतः मालकाने तोडले, असे या मनाने मोठे असलेले पंडित तात्या बोलधने, त्यांना विनंती आहे की त्यांनी हा गावच्या वतीनं तुम्ही केलेला एक मोठा पंडित तात्याला विनंती आहे की त्यांनी स्टेजकडे यायचंय आणि त्यांचा बाबाजींच्या हस्ते स्वागत करायचं आहे आपल्याला. पंडित तात्याला वेळ त्या अगोदर उदय श्री गायकवाड यांना बाबाजींचा सत्कार करायचा, त्यांनी स्टेजवर यांची कृपा करावी. माझा असं मत आहे, पंडित तात्याला तर पाहिजे सगळ्यांनी, आता ज्यांच्या ओळखीचे जाऊ द्या, पण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्यायसारखा आहे. त्यांनी जवळजवळ 300 ते 400 चिंचेची झाडे 12 दिवसापासून लावलेली. पण इकडे सीताफळाचा बाग आहे. रूढीप्रमाणे ही सांगता समारंभ होत असताना या सांगता समारंभामध्ये वैष्णव गुरुजी यायचे, नंतर ते नारायण गुरु यायचे, देवराज पाटील यायचे, भाऊराव पाटील यायचे, दाळे साहेब यायचे गायन करायला भजनाला. तसं इथून ते येत होते. तर मला असं थोडंसं मला नाव माहीत होतं, पण मी विसरलो आता की एकाने सांगितलं की त्याचं नाव रघुनाथ पाटील होतं आणि ते डोंगरावर यायचे आणि ते म्हणायचे की गुरुजी माझं गाव चिचखेड आहे, छोटासा आहे, पण आमच्या चिचखेड्यामध्ये बाबाजी आले म्हणजे रमून जातात. मी म्हणायचं कुठे असेल चिचखेड, कुठे असेल गाव, बाकीचे लोक येत असतील, म्हणजे मी त्यांचं नाव काढलं असं नाही, बाकीचे येत असतील, पण महाराज आहे सर्वव्याचे त्यांचा सप्ताह होतो, त्या सप्ताहाचा 2 नंबर आपली गुरुपौर्णिमा वाटते. काय पब्लिक, काय लोक, काय मंडप, काय व्यवस्था. मी बाकीचं गुरुपौर्णिमेबद्दल काही सांगत नाही जास्त, कारण त्याचं खूप वर्णन झालेलं आहे. पण या गावाने छोट्या माझ्या गावाला, माझं गाव हिंगोण आहे, एरंडोल तालुका, जळगाव जिल्हा. जळगाव तालुका, एरंडोल तालुक्यात पूर्वी होतं, एरंडोल तालुक्यात जळगाव तालुका आहे. तिथे 10-12 लोक आमंत्रित करायला आले होते, पत्रिका घेऊन आले होते. आमच्या गावाला असं वाटलं की हे वर्गणी वगैरे काहीतरी बोलतील, अहो बोलले नाही. आमच्या गावानंतर मला सांगितलं, त्या दिवशी मी तिथे हजर नव्हतो. मी तर मला म्हणून सांगितलं गुरुजी
का ते 10 लोक आले, पत्रिका देऊन गेले, पण वर्गणीबद्दल काहीच बोलले नाही. आणि मग इथे माहीत पडलं की हे गाव कोणाकडून ही वर्गणी घेतली नाही, स्वयंस्फूर्तीचे दिल्याची ती गोष्ट वेगळी आहे. पण या गावाने एवढ्या श्रमाने ही गुरुपौर्णिमा, गुरुपौर्णिमा काय समजली, मी 2 मिनिटात बोलतो. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या आयुष्यातलं जसं आपण लग्न करतो, मुला मुलीचं आनंद लुटतो, पण ते बस थोडे दिवस. पण ही गुरुपौर्णिमा आज झाली, आज सर्वांना आनंद लुटला. या इथे खेडगाव, छोटस गाव माझ्या जळगाव जिल्ह्यातले आले, इकडचे सर्व गावाचे आले. आता कोणत्या गावात मी घेत नाही, पण सर्व आले. म्हणजे ह्या गावामध्ये ते आले, याचा अर्थ या गावाची केवढी पुण्य, आणि पुण्य कुणामुळे, तर बाबाजीमुळे. आणि बाबाजी का आले, तर तुमच्यामुळे आले, कारण तुम्ही त्यांचा श्रद्धा केली, तुम्ही त्यांना आपलंसं करून घेतलं. बस जास्त मी बोलू शकत नाही. एवढं बोलून मी माझं 2 शब्द बाबाजींच्या, स्वामीजींच्या, वासवनारायणच्या चरणी अर्पण करतो. परंतु ही बाबाजींची जी परंपरा आहे ती स्वामीजी चालवत आहेत, आणि स्वामीजी चला